सांगू संगीता तुले माझ्या सुनीची गोष्ट. काय झालं बाप्पा मोठे सुनीचं सांगून आली तू? नाही तर सुनीचं गुणगान करावं. अरे झालं बाप्पा देवानं मला पोरगी दिली म्हणून नक्कानं पोरीच्या घरी येऊ शकतो बाई रे. म्हणून देवानं पोरगी द्यावं कोणाले. एक तर पोरगी द्यावली नाही तर दोन सुनाने द्या. पोरगी दिलीच पाहिजे देवानं कोणाले. लढू नको बरं बोटे लढू नको. अरे तर काय पोरग अजून फायद्याचं ते म्हटलं सून म्हटलं किती भांडणं लावते म्हटलं पोरा बाई बाय पोरग तर कमाल जाते हो. कमाल आल्यावर कोणाला गरम नाही काय आलं काही नाही कुरकुर कुरकुर करते हो बाई. मला ते शब्द नाही बोलता येत त्या म्हणून बाय पोरीच्या घरी चालली आली हो बाई. तिच्या घरी किती दिवसात पसची न शेवटी तुला तिथंच जा लागत ना. काही म्हटलं तर सुनच वागवते हो बाई. तू किती दिवस राहशील इथं. पोरीने घेऊन आली हो बाई मला. पोरीने बोले हो माय एक दिवस दोन दिवस आली का तिथंच माय भाऊ आहे मस्त बाई पोरगी राही हो. दोन तीन दिवस माय बहीण जेवायला बोलावे माय भाऊ जेवायला बोलावते तिची नणद आहे तिथं आहे तर मग येत जाय. काही आली का 15-15 दिवस राहायचं किती बडबड करे म्हटलं. हो आम्ही जाऊ मामाच्या घरी. लग्न सगळ्याचे झाले काय? पोरीचे झाले मामाच्या. बाई सगळ्याचे झाले आता. आता मामाची तब्येत नाही राहत. मी गेली असती भावाच्या घरी 2 दिवस राहिली असती. त्याच्या घरी काय नाही बाप्पा कटापला नाही राहत तब्येत डोळ्यानं दिसत नाही. आपले हात पडपड त्या सुनीच्या मागा लागते. आपली सून बडबड करते आपण तिच्यावर काय नाही रुसा. काय भाची करते हो माय सुनी करते चांगली आहे ती सून. मैत्री सून वचक करते हो बाई. तिच्यापाशी राहते ना ते तसंच करत असते. जाऊ दे बरं त्याला चिडचिड होते. सांगू नको बाप्पा मला माय घरी तसता आला. का संगीता गोष्टी करणं चल ना जेवाले. झाले का स्वयंपाक? किती कामाची आहे हो तू? टाकू लागत होती असं सांगतही नाही बाप्पा. तू गोष्टीत लागली मोठीच्या तर गोष्टीतच लागली मी. ते सांगितलंही नाही पोया केल्या तुम्हाला तू लागले असत्या. शिवड्या नंदीचं घर इतकं चल ना लय दिवसानं आली तर चल ना तू माय नंदीच्या घरी. माय नंदीला घरी किती कोणी आलं म्हणजे चल ना तू. लय शिच्चा आहे मोठे ये तर चल जो दुपारी जाऊ आपण. पाहिजो लय तास बसशील तिले घेऊन तिथं इले भल्या गोष्टी येते हो बाई. पाहिजो एकाच घरी नाही नेत हे माय पोरीची मैत्रीण व तुले 4-5 घरी फिरून आण तिथे. आई अजून दिवे लावायचा टाईम चांगलं नाही वाटत. मग काही उठून येतो काय मी तिथून म्हणून येत नाही मी तुमच्या संगत. अजून दिवे लावणं झाडझूड करणं अजून तयारीत लय वेळ जाते ना. तुम्ही दोघी जा करू ना माणसाईले जेवायला वाढून देऊ पहिले. हो आवाज दे ना भाऊजीले. मी त्याला बोलावून आणतो भाऊजीले बोलावून आणतो. दोघाले वाढून दे. लेकरं अजूनही आले नाही हो. निरा खेळतेस बाप्पा कशी दिघाणखोर लेकर आहे बाप्पा तू ये. तर कावलं त्याले काऊ हकलून देतो आम्ही त्याला घराच्या बाहेर. निरा फेकपाक करते ना. लयच काव आणते आम्हाला. मग फटकन ताट वाढतो. घे स्कोर टाका बाप्पा जास्त नका टाकू. मस्त झाली भाजी मस्त केली तुमच्या हाताला. लय मस्त चव आहे पण भाजीले. चिली कतच नाही भाजी अशी चांगली काही करून ठेवते. मला आवडतच नाही तिच्या आजची भाजी. तुम्ही शिकून दिला परत ताई. हा शिकून देईन ना. तिले तर येते चांगल्या भाज्या मस्त करते ते. नाही चांगलं नाही म्हणत आहे तिले. शिकून दे जो तिले. हा शिकून देईन ना. भाऊजी गुलाबजामुन खाना खाऊनच नाही आले बाप्पा तुम्ही. गुलाबजामुन खाना खातो मी सांगतो तुम्हाला. मला नाही भाजी पोळी धकत नाही गोड खाल्ल्यावर म्हणून शेवट गुलाबजाम खात असतो मी. मग घेतो ना तुम्ही काळजी नका. खातो मी भला शेवगा काही करून खाऊ घालते. अप्पे वडा संबा ढोकळे तरी या वेळेनं केला नाही तुम्ही आले तर. नाही तर पाहुणे आले का आमच्याकडे ढोकळा असते. यायलेच पाहिजे. दुसऱ्याचं नाव करते बदलाम. यायले भल्ला आवडते ढोकळा मागरचे यायले करा लागत होता ते सकाळी असं म्हणणं माहिती द्यायचं बरोबर. मग पाहुणे ये आले म्हणजे बा ढोकळा करत असतं म्हणून असे भाऊजी असे टले देते मला हे. संगीताला शिकवलं नाही ढोकळा मुकळा ते काहीच करत नाही. तिच्या जीवाला शेती काही करायच्या तिला नाही अंगोळ. ते म्हणते दिवसभर भांडेच घासू काय म्हणते ते करून अशी बडबड करते बाप्पा मला. सांग ना बडबड करते असं करते तसं करते. तुम्हाला काही अन्न पचत नाही का? गुच्छ प्रात नाही कुठे गेले काय सांगतच नाही तर करा ना माय तुम्ही. हो सांगत नाही तर काय तू करतं काय बरं. ताईनं किती मस्त केलं म्हटलं. किती मस्त भाजी केली म्हटलं. तुला करता येते का अशी? तुम्ही उपाशीच राहता रोज. तिच्या हातच्या भाजी चांगल्याच होती मी तसं नाही म्हणत. पण तिला सगळं चांगलं करता येते. पण तुम्ही रोज उपाशीच राहता वाटते. तुला करता नाही येत तर मला म्हणून आले तुम्ही असे. काय टेन्शन घेतो गमत करते तू इथे. नाही भाऊजी सवय राहिले. मीरा सांगतच राहते. माझ्या बाबाच्या घरी सांगत राहते. माझ्या आईला सांगत राहते. माझ्या बहिणीला सांगते. ते तेच काम आहे ना. तर तुमच्यापाशी तेच सांगून आले. मला करता येते तसं करतो बापा. आता एखाद्याच्या हाताला चव राहते. माझ्या हाताला नाही आहे एवढी चव. मैत्रीपासून शिकून घे बाप्पा. ढोकळे मुकळे करून देतो त्या घरच्या पाहुण्याला चांगलं नवीन करून खाऊ घालत आहे. डोसा मोसा करायला काही नाही भाऊजी. लय वेळ जाते. मग नाही काय अजून याच्या घरी असं आहे ढोकळे खाल्ले नव्हते काय भाजी पोळी करायला लागते. मार वेळ जाते. भांडे हेन तेन मग गेले देन त्याले दे लय चालते आमच्या घरी.
शी आहे हे पाय व ताई ताई पायची मजा याले द्या मग आपल्याला कोणी दिलं म्हणजे आपण द्याने लागत असते का द्यास लागते ऐकून आली फुसफुस फुसफुस करून आली त्यांच्यापाशी. मी अशीच गंमत करून आली तू आली बस इथं आता भाऊजी आम्ही आलो तुमच्या घरी, आता तुम्ही येजा बाप्पा आमच्या घरी. ती सांग येतो कधी यायला लागते सांग तू मला फक्त ना बाप्पा तुमचं रिकाम पण असं तेव्हा येजा मस्त 8 दिवसासाठी येजा. दिवसाचं नाही येणार बापा 2 दिवस राहू शकतो एवढं नाही होत बापा शेती आहे ना आमच्या घरी शेतीच करणं आहे खाणं आहे नाही बापा आमच्या घरी काही जास्त आहे काय काऊन असे लडू लडू करता हो भाऊजी? सगळंच आहे बाप्पा आमच्यापेक्षा तुमच्या घरी सगळंच आहे. काय बरं आईले बोलावून घे जेवाले बोलावून घे तेच करते तिला माहित नाही का जेवाले टाइम झाला म्हणून तरी तिथं जाऊन बसली. आता आपण जेवण वाढून घेतलं असतं यायचे झालेच आता जेवण. काय हो म्हातार वया उठा बसायचं जीवार येत त्याच्या. बसली ते वाटलं तिले जेवण व्हायचंच आहे भाऊजीचं न्यायचं म्हणून ती बसली तिथं. मला वाटते भूतकानं मागरचं बल्ले बा कावाने आले लेकरू कावाने आले मले झालं हो पोरी लढून आली रिकाम्या कामाची. मामापाशी ये मापाशी बस मापाशी असा कसा मारते येऊ दे बरं त्याच्यात दणकेत देतो आला म्हणजे पोरीले मारते तो थांब त्याला दणकेत देतो ये मा. ते बरं त्याला घरी चांगला ठोकतो त्याला धरून आणि मामा पुरीला मारते तो लढू नये मा लढू नये बस मावशी पाशी जेवून घे जिरून घे मालकला नको पोरी डोळे पुसून घे. काय कल्ला फाडू बाई त्या पोराले अजिबात ऐकत नाही हे कुची नाही याले हे मारते त्याले आणि तो हे वाटी गेली काय थोटकते जिले धरून काय म्हणू त्या पोराले काय म्हणू निले काय म्हणू ऐकतच नाही ना कायच करा या लेकरायचं काही समजतच नाही मला. ह्या पोरी नाही का आणला त्या पोरा नाही असं वाटते मला नेऊन टाका कुठी नेऊन टाकाले एवढा काव आणलाय 2 जणांना मला. हे अशी बोलते हो पा कशी बोलते ती मैत्री नेऊन टाकतो न असं करतो न तसं करतो हिने काय 10-12 लेकरं आहे काय तू कोण अशी बोलतो बोलत माझा जो करतेस वयात आहे जे लहान लहान आहे तोपर्यंत दिगाणी करते. आता माझी पोरं दिगाणी करते का नाही करत? लेकरं लहानपणापासूनच इचक नाही लय भयान आहे माझ्या घरची लेकरं. करू देते त्याच्या मतानं. चलतं का बाई माघारी माय बाबू मस्त आहे माय बाई मस्त आहे खेळते माय बाई मस्त त्या संग चलतं का तू मागावले नाही मला गमत नाही मला मागवलीच गमते मी नाही येत बाबा तुमच्या गली. ती चांगली आहे वा चुटकी मला तुम्ही चुटकी नका म्हणू माझे नाव खुशी आहे. तुझं नाव खुशी आहे का मला माहितीच नव्हतं बाप्पा खुशी नाव आहे म्हणून तुझं क्यूट आहे व खुशी क्यूट आहे लढू नये मा डोळे पुसून टाक तर स्माईल दिली ना बा किती सुंदर दिसत आहे. आई ये ना जेवाले किती वेळपर्यंत तिकडे बसतं ये ना या बाप्पा आम्ही हात धुवून घेतो टवसून घेतो मी मग जेवाले वाढून घेऊ. हिच्या घरी कालपासून दिसून आली बाई हे बाई हे कोण हिच्या घरी आली वारीस वाटते पप्पा कोण होत पहिल्यांदाच आली वाटते पप्पा. कायचा विचार करून आला बाप्पा तुम्ही? नाही हो हे या शिलीच्या घरी कोण आलो? तिच्या घरी काय तिची मैत्रीण आहे ना मग लय दिवसानं आली. दुसऱ्या ती बाप्पा पाहुणे नवीन नवीन किती बाप्पा किती पाहुणे येते हो हिच्या घरी. त्याचं शिराडाही नाही येत त्याचं एवढं करायचं बापा कोणी ना कोणी चालूच राहते रोजच्या रोज कोणी ना कोणी असतेच यानं तिला बोटा करायचा हरी काय बाप्पा. दिले तर गोष्टीच पाहिजे याच्या त्याच्या आणि माझी आई इथं येऊन तोंड काय घालून आली लोकांच्या घरात तर चल आई घरी चल ना. 8 तास आली ना चालली म्हटली तर नाही घरी दिली बाई किती करते कोणाचं माझ्यासारखीच्या जीवारच नसतं मी आता बसवतच केलं असतं. तुमच्यासारखी आहे का शिला बुटे किती चांगली आहे म्हटलं किती मला किती देते म्हटलं खाले म्हटलं. बुटीची तयारी झाली पप्पा बुटी कुठे चालली? बुडीले हिंडायला पाहिजे डोळ्यानं दिसत नाही बरं तरी हिंडतच राहते न बाई. नंदीच्या घरी अंदाज जाते बस हे हा आता पाहुणीला घेऊन जाते का हे? तू गेले लोकांच्या घरात तोंडच करायला पाहिजे घरातलं नाही पाहत मायचे काम करायचे जे येते नाही बुडीचं जर लक्ष असते इच्छा तिच्या खबरा घ्याले नाही अशीच गोष्ट तुला काही कामं नाही का व्हायची पोरगी कोण अशी बोलते वयात भली आहे बाप्पा लेकरं वयातले जाईल लेकरं भूत आम्ही भूत आहे तुम्ही सुद्धा आहे भूत पुरले लोकांच्या घरात लक्ष नाही देत तुम्ही तर भल्या घरात लक्ष देता याच्या त्याच्या बरोबर त्या पोट्टीले लोक तिला ऐकू जायपर्यंत बोल हा तिच्या घरात तिला ऐकू गेलं पाहिजे आम्ही तिच्या घरात लक्ष देऊन आलो म्हणून बुटके बुटके ऐकून नाही ना पकडतो ती कशी पकडतो बुटी करून आली बाप्पा तुमची सून करते झोपल्याशिवाय कोणते काम आहे तिले नीरा झोपतच राहते दुपारची तर झोपतेच नीरा. तुमचे सुनील मस्त आहे ते पाय पुसणे मला करून पाहिजे होती तिला विचारत होती म्हणून आली मी पाय पुसणे विणून देतं काय म्हणून पण तुम्ही दिसल्या बाहेर तर मग मी तुमच्या सोबत बोलली.
काय माहित बाई करते का नाही करत तर. तिच्या जीवाला शेते काही पण किती मस्त करते हो. पण एक पाय पुसणी नाही देत, माझ्या पोरीले नाही देत म्हटलं एक पाय पुसणी करून. हा घरी करते फक्त द्याची उजागिरी काय आहे का घरी आहे माया, पण पोरीला द्याची उजागिरी नाही, उतरून ठेवते म्हटलं एक दे म्हटलं का ते दिन पैशानं करून मागतो एखादी पायपुसणी. लय बेकार झाली आठ हे टिकते, इकडच्या काही टिकत नाही हो बाई. म्हणून म्हटलं धुतली का नवीनच दिसते, म्हणून इले विचारून पाहतो म्हटलं पायपुसणी करून देतं काय म्हणून. ना तू ते झोपली आहे विचारून पाय बाप्पा तिले देत असन तर साड्या घेऊन ये जो. म्हणून विचारायला आली ती देतं का नाही देत बा म्हणून करू. मला वाटते तुला दिन म्हणून. किती रुपये घेत असते पायपुसणीचे व? ही शेजारची बाई 300 रुपये घेते, ते 200 रुपये घेईल मला असं वाटते. 300 रुपये द्यायला पुरत काय, 200 रुपये हेच देते. मग इलेस करून मागतो मी. विचारतो मग आता मी तिचे विचारतो.